बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना अखेर अजित पवारांनी पूर्णविराम दिलाय। पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। तसंच सुप्रिया सुळे या इंडिया आघाडीमध्येच राहणार असून त्या केंद्रामध्ये मंत्री होणार नाहीत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय। नगर परिषद निवडणुकांपाठोपाठ महापालिकेच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून जोर आलेला होता। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरील शरद पवारांच्या फोटोमुळे या चर्चांना आणखी हवाई मिळाली होती। तसंच अजित पवारांकडून शरद पवारांचं सातत्यानं होणारं कौतुकही या चर्चेमध्ये आणखीनच भर घालणारं ठरत होतं। मात्र आता खुद्द अजित पवारांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही, प्रश्नच येत नाही। ते काय युपीए मध्ये ना, हा इंडिया आघाडीत आहे। आम्ही एनडीए मध्ये, ते इंडिया आघाडीत आहे। नाही तसं काही दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींची फाटाफूट झाल्यानंतर अजित पवारांनी एका सभेत शरद पवारांवर जोरदार टीका केली होती। वय लक्षात घेता पवारांनी आता घरी बसावं आणि इतरांना संधी द्यावी असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला होता। मात्र शरद पवारांच्या निवृत्तीबाबतचं माझं वक्तव्य जुनं असल्याची कबुली देत अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत कानावर हात ठेवले। दादा, आपका एक बयान था कि अब पवार साहब ने रुकना चाहिए, रिटायरमेंट लेना चाहिए। आज भी अजीत दादा उसी बयान पर कायम है? बिल्कुल नहीं। उनका जो भी वो उनका अधिकार है, वो जितना वहाँ रहना चाहते हैं, क्योंकि पार्टी उन्होंने तैयार की है। पूरे देश के वो बड़े नेता है। देश के सभी लीडर अलग अलग पार्टी को उनको बहुत रिस्पेक्ट देते हैं। अभी 10 दिसंबर को सुप्रिया ने वहाँ एक खाना रखा था, तो पार्टी रखी थी, तो बहुत से लोग आए थे, बहुत से लोग, सभी पार्टी के। गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरून भाजप अजित पवारांना घेरतीये। आज तेच अजित पवार महायुतीसोबत सत्तेत असून सध्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आलेत। दरम्यान पालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यावरून आता भाजपवर मोठा पलटवार केलाय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली होती। मात्र त्याआधी सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा घणाघाती आरोप अजित पवारांनी केलाय। या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं एका अधिकाऱ्यानं कबूल केल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर त्यावेळी भाजपनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमती 100 कोटी मागितले आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांनी स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केला। महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे। नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे, म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेला आमदार महेश लांडगे यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही ते मुकाट्याने सहन करू, असं आता होणार नाही असा इशारा लांडगेंनी दिलाय। आता अजित पवार महेश लांडगे यांना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर अजित पवारांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरांशी संबंधित
डिझाईन बॉक्स या कंपनीची पुणे पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे। पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं डिझाईन बॉक्सच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती आहे। मात्र कारवाईचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी अरोरांनी राष्ट्रवादीसोबत काम केलेलं होतं। अजित पवारांच्या प्रचारासाठी त्यांनी विविध राजकीय कॅम्पेनही राबवलेत। डिझाईन बॉक्स या कंपनीनं यापूर्वी काँग्रेससाठीही विविध राज्यांमध्ये काम केलंय। पालिका निवडणुकांच्या 2 दिवस आधीच डिझाईन बॉक्सच्या कार्यालयात तपासणी झाल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगती आहे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का क्या काम होता है उसके बारे में उन्होंने जानकारी लेनी चाहिए। हमारे कर्मचारी होने के बाद जिनकी जितनी जानकारी थी उन्होंने उतनी जानकारी उनको दी और उसके बाद उन्होंने कुछ दस्तावेज मांगे, कुछ दस्तावेज दिखाने की बात की, कुछ नंबर मांगने की बात की। तो हमारे कर्मचारी ने उनको बोला कि हमारे सीनियर्स नहीं हैं, हम आपको ये जानकारी ऐसे नहीं दे सकते। उसके बाद हमारे कर्मचारी संदीप ने उनसे पूछने की कोशिश की कि आप कहाँ से हैं, आप अपना परिचय दीजिए। तो उस पे उन्होंने अपने आप को क्राइम ब्रांच से बताया, अपना नाम भी उन्होंने बताया। उसके बाद उन्होंने हमारे सीईओ, हमारे सीनियर मैनेजर अमन सर का नंबर और नाम पूछा। जब हमारे कर्मचारी ने बोला कि हम आपकी बात करवाते हैं तो उन्होंने बात करने से मना कर दिया। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणुकीचे आयुक्त, निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। दरम्यान 12 जिल्हा परिषद आणि 145 पंचायत समित्यांसाठी या निवडणुका पार पडतील। यात कोकणामधल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातलं लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव तर पश्चिम महाराष्ट्रातलं सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली यांचा समावेश आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50% वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे। अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2024। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि त्यामुळे मतदान करताना मतदारांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रबोधन करण्यात येते। 4 सदस्यांच्या प्रभागांमध्ये मतदान कशा पद्धतीने करायचं आणि 5 सदस्यांच्या प्रभागांमध्ये मतदानाची प्रक्रिया कशी असेल याची सविस्तर माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली आहे। मतदारांना मतदान प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजावी यासाठी ईव्हीएम मशीनवर प्रत्यक्ष डेमोही दाखवण्यात येतोय। महापालिका निवडणुकांच्या मतदारांना मतदान केंद्राची माहिती मिळावी यासाठी भाजपकडून विशेष ॲप करण्यात आलेलं आहे। भाजप कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन मतदारांचं मतदान ओळखपत्र स्कॅन करून त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यात येते। सोबत पोर्टेबल प्रिंटरनं त्याची स्लिपही दिली जाते। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारी 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनानं सर्व मतदारांना कोणताही दबाव किंवा भीती न बाळगता निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलंय। राज्य निवडणूक आयोगाचा आता आणखी एक निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे। मात्र राजकीय पक्षांना पत्रकं वाटून प्रचार करता येणार नाही। निवडणूक आयोगाच्या निर्णयानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 38 मधून अश्विनी चिंधे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा सोरगे, व्यंकोजी खोपडे या भाजपकडून महापालिका लढवत आहेत। कात्रज बालाजीनगरच्या उमेदवारांसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रचार फेरी दरम्यानची गर्दी पाहता कात्रज परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर कात्रज भागात डॉक्टर सुचेता सचिन भालेराव अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। डॉक्टर सुचेता यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळतोय। डॉक्टर सुचेता यांनी जनतेच्या समस्या सोडवणार असल्याचं म्हटलंय।
बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होती आहे। मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होईल। या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्यांच्यावर स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात यावी अशी मागणी होती। राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीवर भाष्य करताना अधिकाऱ्यांच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली आहे। काही अधिकारी असे असतात की सरकार बदलले की त्यांची निष्ठा बदलते आणि ते केवळ चमचेगिरी करण्यात मग्न असतात, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्टी फंडासाठी टेंडरचे रेट वाढवले असं एकनाथ खडसेंनी दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात आता नवा वाद पेटलाय। यावर तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा सिंचन घोटाळ्यावरून लक्ष भरकटण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरळीतल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांशी संवाद साधलाय। वरळीवासियांसोबत गप्पा मारत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्यात। या भेटीबद्दल बीडीडीच्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। मात्र दुसरीकडे बीडीडी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली असतानाच प्रचार संपत असताना मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। धुळ्यासह मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकेल असा विश्वास मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केलाय। तर तब्बल 35 वर्षांनंतर मुंबई मोकळा श्वास घेईल असंही गोरे म्हणाले। तर धुळ्यात भाजप 55 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वासही जयकुमार गोरेंनी व्यक्त केलाय। यावेळेस मुंबईच्या महानगरपालिकेवर महायुतीचा भाजपचा भगवा फडकेल हा 100% विश्वास आहे। धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीच येणार हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करायचा। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर भागात घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान अहिरे यांच्यावर बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप होतोय। मात्र पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून ती बंदूक नसून बंदुकीसारखा दिसणारा लायटर असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात आता परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत। त्या मुलाचं नाव आहे ज्यांनी बंदूक ताणली त्याचं नाव सचिन गोवर्धनेचा मुलगा सार्थक गोवर्धने। पण त्याला वाचवायला आलेले जे काही कार्यकर्ते होते 50 जणांचा टोळका, त्या सगळ्यांच्या खिशाला लोंढे साहेबांचा बॅच होता, एवढंच मला माहिती आहे, त्यांचे नाव माहिती नाही। अकोला अकोटमध्ये पक्षादेश डावलून भारतीय जनता पार्टी समर्थित गटाला सहकार्य केल्याप्रकरणी एमआयएम पक्षानं अकोटमधील आपल्या 5 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यात। या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या नगरसेवकांना बडतर्फ करणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष असेल। अकोला जिल्ह्यामधल्या अकोटमध्ये एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपच्या जितेन बरेठिया यांची निवड करण्यात आलेली आहे। अकोट नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष माया घुले यांनी ही निवड ऑफिशियल डिक्लेअर केली आहे। दरम्यान जितेन मठेनिया यांचा भाजपशी संबंध नाहीये, भाजपला बदनाम करण्याचा कट रचला जातोय असा आरोप आमदार भारसाखळे यांनी केलाय। अकोल्यामधल्या राजकारणात आता एक मोठी खळबळजनक घडामोड घडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे मदतीचा हात मागितलाय। विशेष म्हणजे ज्या जागांवर वंचितचा उमेदवार नाही तिथे वंचितची मते शिंदे सेनेला मिळावीत यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। अकोल्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत आणि यातच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दिग्गज नेते डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। वाशिम नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजू भांदुर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपचे सर्वाधिक 14 नगरसेवक निवडून आलेत। मात्र उपाध्यक्षपदासाठी भाजपनं अर्ज न केल्यानं ठाकरे सेनेचा उपनगराध्यक्ष झालाय। दरम्यान 2.5 वर्षांनंतर या ठिकाणी भाजपचा उपनगराध्यक्ष होईल अशीही चर्चा आहे। वाशिममध्ये ठाकरे सेनेचे 13 तर भाजपचे 14 नगरसेवक निवडून आलेत।
संवेदनशील शहर अशी ओळख असलेल्या भिवंडीमध्ये 15 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. मतदान आणि मतमोजणीसाठी शहरात 96 पोलीस अधिकारी, जवळपास 1,500 कर्मचारी आणि 1,000 होमगार्ड आणि 300 SRPFच्या जवानांचा कडेकोट बंदोबस्त असेल. तसंच 25 ड्रोन, 50 कॅमेरे आणि 1,700 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर नागरिकांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावं असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. ॲडिशनल SP ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 DCP असणार आहोत. याशिवाय 8 SCP, 25 PI, याशिवाय 60 PSI, 1550 कॉन्स्टेबल, 1050 होमगार्ड, याशिवाय 3 SRPFची कंपनी, 25 ड्रोन कॅमेरे आणि जवळपास 1700 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती शांत राहील आणि कोणीही गडबड गोंधळ करणार नाही या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज आहे. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच नेरूळ परिसरात मोठी कारवाई झाली आहे. पोलीस आणि निवडणूक पथकाच्या संयुक्त कारवाईत 2.5 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून मतदारांची यादी आढळल्यानं एका संबंधित व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले. संबंधित व्यक्तीकडून रोख रक्कम, मतदारांची छायांकित यादी, कागदपत्र आणि मोबाईल फोन जप्त झाले असून ही रक्कम मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होती का याबाबत सध्या सखोल चौकशी सुरू आहे.